यंदाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात युवा शक्ती आणि 2047पर्यंत विकसित भारत घडवण्यात भारताच्या तरुणाईचं योगदान यावर विशेष भर दिला जाणार आहे। तसंच वंदे मातरम राष्ट्रगीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही यात स्मरण केलं जाईल, अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी आज नवी दिल्लीत दिली। ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडेल। पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतील आणि देशाला संबोधित करतील। यावर्षीच्या स्वातंत्र्य उत्सवाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त होणारा विशेष सोहळा। स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यादरम्यान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पहिल्यांदाच हे राष्ट्रगीत गायलं जाईल। वंदे मातरम या संकल्पनेवर आधारित फुलांच्या सजावटीनं ही तटबंदी सजवली जाईल, तर ज्ञानपथावर सुमारे 2500 NCC छात्रसैनिक आणि मेरा युवा भारतचे स्वयंसेवक वंदे मातरमची मानवी रचना साकारतील। यात किल्ल्यावर लष्करी दलांच्या वाद्यवृंदांच्या साथीनं वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं।